सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह श्री भगवान बाबा मंदिर पिंपरखेड तालुका घनसावंगी जिल्हा जालना। प्रेक्षेपण जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांनी जीवाला पर्याय सांगितला। प्रारब्धाने असो बघायला काही दुःख आपल्या प्रारब्धाने येतात, काही आपल्या जीवनात अडचणी आपल्या संगतीमुळे येतात आणि कधी कधी मनुष्य अडचणी देतो आपल्या वागण्यामुळे येतो बरं का, आणि माणसाला ती भोगावं लागतं। मग येत कदाचित जर जीवनामध्ये असं कोणत्याही प्रकारचं दुःख आलं, मोठं संकट आलं, तर जीवानं काय करावं? ए पोरीनो, काय लहान आहेत का ग? हा, विठाला 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 बोल ना का, चुळबुळ चुळबुळ सुरू आहे, कशाला आलात का घरून? विठाला 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 कथा काळीची मर्यादा सगळ्यांनी सांभाळली पाहिजे। हा, वाकडं ढुंगण सुद्धा करायचं नाही, पायवरी करायचं नाही, खाली करायचं नाही, अर्धा घंटा बसून ऐकायचं। महाराज, कीर्तन फार मोठी साधन आहे आणि देवाची महापूजा आहे। आता कोणी उठायला आणि कोणी बसायला, यांचा काही राहिलंच नाही जगामध्ये। ते महाराज लोकही बोलणं झालीत बसलेल्या माणसं, तिला वाटतं हेला बोलावतो, पुढल्या साला बोलवायची नाही, तारीखच भेटायची नाही। मग तिला महाराज लय बोलाले, ह्याला पुढल्या साला आण नका। अरे उपाशी मारा, पण संप्रदाय सांभाळा की जरा बोलत जा। आपण जसं बोललं तसं समाज ऐकतोय आणि शिकविल तसा समाज वागवतोय। उद्या जरी नाही ऐकलं, कालचं कसंही असू जा आणि उद्या कसंही हो जा, आपलं जवळ आहे तोवर असं ह्याच्या ध्येला दोरीतच धरलं पाहिजे बरं का। उठान बसान चालान पळान, इकडे जाण तिकडे जाण, झोपान, कुठं कोणी कुठं बसलाय, कोणी कुठे बसलाय, कोणी वरी बसलाय, कोणी तंबाखू चोळालाय, कोणी पायाला आंबवालाय, कोणी उठालाय, कोणी बसालाय, कुणाची गाठ दोस्ताची आजच पडली आहे, ती टाळी वाजून बोलून घ्यालाय। हे कीर्तन आहे का? विठाला ऐका, शिकवणं आमचं काम आहे आणि ऐकणं तुमचा धर्म आहे। मी काय सांगू लागलो गेलं बघा माझ्या, काय होत मना कीर्तन काय होत धनंजय बा बरं ना, तुम्ही सांगा रवींद्र महाराज। पडतात जरा भारी याच्यावर चालवत जमलं, जाऊ द्या, जे होईल ते कोई बी सांगतो, ऐका ऐका सांगू लागलो मी। हा, जीवनामध्ये जर काही संकट पडलं तर त्या संकटातून बाहेर पडण्याचा एकमेव पर्याय आहे भगवंताचं चिंतन। मग दासी आठवावा हरी। मग दासानं काय करावं? आपल्याला कोण सोडतं बघा? काही अडचणी पैशानं सुटतात, काही अडचणी माणुसकीनं सुटतात, आणि ज्या काही अडचणी कशानं सुटत नाहीत त्या भगवंताच्या कृपेनं सुटतात। मागे पुढे उभा राही सांभाळीत, आलिया घात निवाराया। लिंग कापून सुद्धा भगवान बाबा जिवंत, कुणाची कृपा? देवाची कृपा आहे। हा, मला सांगा, अरे देवाने सांभाळल्यानंतर काहीच आपलं कोणी करू शकत नाही, आणि देवाची वक्रदृष्टी झाली, देव राखे तया मारील, न मोडे काटा हिंडता बोन। बघा, एक प्रसंग सांगतो। भावभावकीचं भांडण लागलेलं होतं, भावभावकीचं, आणि ते कुठेही असतं भावकीचं भांडण। 100 कौरव एका बाजूला आणि 5 पांडव एका बाजूला होते, लक्ष लावून नाही का? आणि 5 पांडव एका बाजूला असताना महाराज घडलेली घटना आहे बरं का सज्जन हो। पांडवांचं प्रारब्ध फिरलं, पांडवांचं कपाळ फिरलं, आणि प्रारब्ध फिरल्यानंतर सोनं हातात घ्या, माती होती त्याची। महाराज ते दूध कर्म खेळायला बसले आणि डावावर सगळं वैभव गेलं, ऐश्वर्य गेलं, काही राहिलं नाही। शेवटी ते शकुनी होताच ना जवळ महाराज, मामा मामा दोघांसारखा असावा, एक शकुनी सारखा आणि एक कंसासारखा, जन्माचं कल्याणच झालं। आणि पाहिल्यानंतर मग म्हणायला लागले महाराजांनी सांगितलं, म्हणले हे पहा, त्या शकुनीने सांगितलं तुम्ही एक काम करा, म्हणले सर्वस्व जरी गेलं तरी तुमची पत्नी आहे तिलाही डावावर लावा। आणि मग आमच्या द्रौपदी मातेला सुद्धा डावावर लावलं महाराज। लावल्यावर माते सहित पांडव हरले। शकुनीला तेवढाच मोठा बदला घ्यायचा होता। त्यांनी सांगितलं हे पहा म्हटले
आता द्रौपदीवर आपली सत्ता झालेली आहे आणि त्या द्रौपदीला आता मी सांगतो ते करा. जी माझ्या भाच्याला पाहून हसली आणि बोलू नये तसं बोलली आणि त्या द्रौपदीचा बदला आपल्याला घ्यायचा. जा दुःशासना आणि भर सभेमध्ये जाऊन त्या द्रौपदीला ओढीत आण म्हणून सांगितलं. महाराज दुःशासन आज्ञासाठी गेला. आमची विश्वमाता द्रौपदी हाताला धरलेले आहे आणि हाताला धरून ते वाट्यावर लिग बसत नाही. ए पोर ए माय मिले कीर्तन तोडून लय लांबून आलो या ना घ्याला बोल नका. विठाला 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 बोलू नका. थोडा वेळ राहिला आता ऐका बरं काय हो का. 10:15 वाजले तर 11 वाजता आले. नाही नाही आता बसते शांत नाही माय बसा शांत. वाग हो चिमणी हो ऐका. द्रौपदी मातेला भर सभेमध्ये ओढीत आणलेले आणि आणल्यानंतर माता रडू लागली. मला घेऊन जाऊ नका, मला नेऊ नका म्हटले. मला सभेमध्ये घेऊन जाऊ नका, मी नेण्याच्या योग्यतेची नाही. पण वाटलं या जरी दुःशासनाने मला इथून नेलं तरी इथं मोठे मोठे विद्वान आहेत, ज्ञानी आहेत, पंडित आहेत, सासरे आहेत, सर्व काही दीर भाई सर्व आहेत माझे आणि मला ते काय करू देणार या भीतीनं आमची द्रौपदी माता आलेली आहे. आणि मग हळूच कानामध्ये काहीतरी शकुनी पुटपुटला. दुर्योधन उठून म्हणायला लागला, अरे म्हटले हिला आपल्या या धर्मसभेमध्ये हिला विवस्त्र करा. ज्यावेळेला हे शब्द ऐकल्यावर महाराज द्रौपदी दचकलीच. महाराज भीष्माचार्य मोठे मोठे महात्मे जवळ बसलेले होते, खाली मान घालून बसले होते, कोणीही काही बोलायला तयार नव्हता. साडीला हात घातल्याबरोबर सगळ्यांच्याकडे पाहू लागली द्रौपदी. ज्याच्याकडे पाहिल तो खाली मान घालू लागला. धर्मराजाकडे पाहिलं त्यांनी खाली मान घालायची, अर्जुनाकडे पाहिलं त्यांनी खाली मान घालायची. सत्तेपुढे शहाणपणा चालत नाही हे सर्वांना ठाऊक होतं. आणि ज्या वेळेला दुःशासनाने साडी ओढायला सुरुवात केली त्यावेळेला माता मात्र मोठ्याने ओरडली, किंकाळली, कोणीतरी वाचवा रे मला. इथं कोणी शूर नाही का, इथं कोणी पुरुष नाही का? ज्या हस्तिनापूरचे राज्य स्त्रियांची आबरू वाचवण्यासाठी आतापर्यंत उपयोगात आणण्यात आलं आणि आज त्या स्त्रीच्या त्या घराण्यातल्या स्त्रीची आबरूहरण करताना का कोणी बोलत नाही, काय झालं असेल बा म्हटले. आणि असं महाराज म्हणायला लागले, द्रौपदी माता म्हणायला लागली, पण कोणीही आपल्याला सोडवत नाही. असं म्हणल्यानंतर द्रौपदीच्या डोळ्यामध्ये टचकन पाणी आलं आणि ती म्हणायला लागली, प्रभू मागे बहुतांचे फेडियले ऋण. मागे अनेक जणांची कामं तुम्ही आणि तू आज का येत नाहीस माझ्यासाठी. मागे बहुतांचे फेडियले ऋण आम्हासाठी कोण, आम्हासाठी कोण आली धाड पंढरी निवाशा सख्या पांडुरंगा. अरे आतापर्यंत अनेक जणांना तू या संकटातून सोडवलंस आणि माझ्यासाठी तू येत नाहीस म्हणले. बा कृष्णा धावरे लवकरी संकट पडले रे भारी. तूचा मुचा कैवारी हरी, तू आमुचा कैवारी आणि आले विघ्न निवारी म्हटल्यावर हाक मारली, कोठे गुंतला अशी द्वारिकेच्या राया. वेळ का सखया लावेला. आणि म्हटल्यानंतर भगवान परमात्म्याला दया आली, स्वतः परमात्मा आले आणि आमच्या द्रौपदी मातेला पडलेल्या संकटातून महाराज वाचवलं महाराज. स्वतःचे म्हणले आता साड्याच्या घड्याच्या घड्या पाठवाव्या तर समाजात कशी नेसेल. मग देवानं लीला केली, आता घड्यान साड्या पाठवायची वेळ नाही, आता आपणच लुगडं होऊया म्हणले. आणि स्वतः भगवान परमात्मा द्रौपदीच्या अंगावरचं नेसलेलं लुगडं झाला. वस्त्रहरणे वस्त्रे कैशी झाली माऊली. द्रौपदी हाक मारिता लवड सवडी, आपणची झाला नेसती लुगडी. फेडियली दुःखाची कोडी भक्त सुरवाडी तोई. काय त्याचं वर्णन करावं. ज्या ज्या वेळेला भक्ताला अडचणी पडल्या आणि भक्तांनी त्याचं स्मरण केलं त्याला सोडवलं आणि वस्त्रहरण शेवटी थकला. आणि द्रौपदी मातेला कळालं, देवाला म्हणायला लागली, प्रभू माझ्यासाठी तुम्ही इथपर्यंत आलात आणि एवढं सगळं दुःख सहन केलं म्हणले. काय मोठा भाव आहे. त्याने सांगितलं, द्रौपदी हे बघ म्हणले, मी काहीच केलं नाही, माझ्यावर वेळ आली तेव्हा चिंदी फाडून तो दिली होतीस आणि ती अंगावरल्या पितांबराची. मग चिंदीच्या व्याजात एवढे लुगडे पुरविले म्हणले तुला. विठाला विठाला विठाला
नाहीतर हा आताचा काळ आलाय ना, कोणी कुणाच्या घरला जायचं, हे रोग गेला महाराज, किती वाईट होता. मध्ये रक्षाबंधनचा सण झाला, ह्याच काळात झाला, या लॉकडाऊनच्या काळात. एक बहीण भावाला राखी बांधण्यासाठी गेली महाराज. गेल्याबरोबर दारात गेली, भावानं वरच्या मजल्यावरूनच पाहिलं, कोण आहे? दादा मी म्हणले. फोन केला, मी खाली आली, दरवाजा काढ. बाई जिथून आलीस तिथं परत जाय. ते म्हणले का? लॉकडाऊन आहे आणि ती पाळायचं आहे. म्हणले काय? सोशल, ते पाळायचं आहे. म्हणले सामाजिक अंतर ठेवायचं आहे. आणि तू काही माझ्या घरी, अरे दादा एकुलता एक भाऊ म्हणून तुझ्या घरी आले, तू राखी बांधायला नको म्हणतास. त्यांनी सांगितलं, हे बघ म्हणले, पुढल्या राख्या पौर्णिमेला तू मी वाचलीस तर पुन्हा राखी बांधू, पण आत्ता माझ्या घरात यायचं. दादा पाणी प्यायला तरी दरवाजा काढ की. म्हणला जमतच नाही. म्हणलं ती नीट आली आमच्या आश्रमामध्ये महाराज. आश्रम म्हणलं एवढ्या उन्हाची का आलीस? म्हणली नाना आले होते. म्हणलं कुठं गेलतीस? म्हणली इस्तू ठेवायला. म्हणलं कुठं? म्हणली भावाच्या घरला. असं होतं बा, प्रेमाची रक्ताची नाती आहेत ना, स्वार्थ जर परिपूर्ण नाही झाला तर लगेचच निंदा करायला मोकळी होतात, निंदा करतात, बोलू नये ते बोलतात, आणि एक घाव दोन तुकडे करून आपली माणसं सगळी आपल्याला संपवून टाकतात. पण जीवनामध्ये केवढे अपराध घडले तरी देव आपल्याला सोडित नाही. म्हणजे जीवनामध्ये एकच काम करा, दासी आठवावा हरी. आणि मग महाराज तो काय करतो? मग तो होणे दीक्षिण आड घाली सुदर्शन. त्याच्या हातामध्ये जे सुदर्शन आहे ते भक्तांचं रक्षण करण्यासाठी आहे, भक्तांना सांभाळण्यासाठी आहे, भक्तांची मदत करण्यासाठी आहे. आणि हा जो देव आहे पंढरीचा, आमचा जो विठोबा पांडुरंग परमात्मा जो आहे ना, तो भक्तांना पराधीन आहे. ते काय करतो? महाराज म्हणले त्यांनी स्वतः देवानी भक्ताला विकून टाकलेलं आहे. तो का म्हणे विकिले देवे, तो का म्हणे विकिले देवे, तो का म्हणे विकिले देवे, तो का म्हणे विकिले देवे. अपना भावे संसार, अपना भावे संसार म्हणून हिंडे मागे मागे, म्हणून हिंडे मागे मागे. अपना भावे विकून टाकलेले त्यांनी स्वतःला, आणि आपणा भावी संसाठी, भावासाठी त्याने स्वतःला विकून घेतलेला आहे. आणि भक्तांच्या जीवनामध्ये केवढ्याही जरी अडीअडचणी पडल्या तरी तो सोडवण्यासाठी तयार होत असतो. आपल्या कामाला कोणीच येत नाही आणि जगातलं कोणी आपलं काम करू शकत नाही. एक दृष्टांत आणखी एक सांगतो बरं का. पत्नी आपल्या पतिराजाला म्हणू लागली, स्वामी मला तुम्हाला काहीतरी थोडं बहुत बोलायचं आहे, थोडं बहुत बोलायचं आहे. माझ्या बोलण्याच्या पाठीमागे एक म्हणले भाव आहे. काय बोलायचे स्वामी तुम्हाला? काही नाही म्हटले, आता बोलायलाच पाहिजे म्हणून बोलते तुम्हाला. माझे दिवस संपलेले आहेत आणि माझे दिवस संपलेले असल्यामुळं आता घरामध्ये कोणीतरी एखादी बाई माणूस पाहिजे, आणि म्हणून मी तुम्हाला काम सांगते, तुम्ही तुमच्या बहिणीच्या घरला जा म्हटले, बहिणीला आणायला. आणि जा आणि गेल्यानंतर तुमच्या बहिणीलाही घेऊन या एक, आणि घरामध्ये काही नाही खायला आपल्या, मग काही थोडी बहुत धान्यही तिच्याकडून मिळालं तर घेऊन या म्हटले. जा म्हटले तुम्ही. आणि मग जाण्यासाठी निघाले महाराज. बहिणीला आणण्यासाठी महाराज संत श्रेष्ठ चोखोबार यांची घटना आहे. सोयराबाईंच्या सांगण्यावरून संत श्रेष्ठ चोखोबार निघाले आणि गेले आपल्या बहिणीच्या गावाला. त्याचं नामदेवरायांनी फार गोड वर्णन केले. नपुसता गेला बहिणीच्या गावा, आनंदे केशवा आळवीत, दोन प्रहर झाले नयती भोजना, कांता विचारणा करीतशे. गेले बहिणीच्या घरी. गेल्याबरोबर बहिणीला विचारलं, बाई बाई. तिने सांगितलं काय दादा? म्हटले तिने जुंधळा राखायला घेतलेला होता असा. दादा माझी एक इच्छा आहे. वहिनी बाई माझी इच्छा आहे, माझी पत्नी अडी अडचणीमध्ये पडलेली आहे, तिचे दिवस संपलेले आहेत
आणि कोणीतरी बाई माणूस जवळ पाहिजे म्हणून मी तुला नेण्यासाठी आलो. म्हणले तुला यावं लागतं गड्या 10-12 दिवस माझ्याकडे. असं ऐकल्यानंतर बहिणीने सांगितलं दादा आली असतील म्हणली पण जुंधळा राखायला घेतलाय आणि 4 एकर जुंधळा आहे. तो जर मी नाही राखला तर आम्हाला वर्षभर उपासमारीची वेळ होईल. म्हणून मी सांगते दादा मला काही येणं होत नाही, तिकडच काहीतरी भागवा भागवी करा म्हटले. अगं पण निर्मले तुझ्याशिवाय कोण येईल ग, मला कोणीच नाही, रक्ताचं तूच आहे शेकटी बहीण माझी आणि माझ्याही बायकोला माहेरामध्ये कोणी नाही, मग तुलाच यावं लागेल. दादा मी काही येऊ शकत नाही आणि माझ्यानी काही येणं होत नाही म्हणले. आता चोखोबारायांच्या डोळ्यामध्ये टस 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 पाणी आलं. आता काय करावं काही कळेना. हातास झालेल्या मुखाने आता घराकडे जाण्यापेक्षा विचार केला चोखोबारायांनी की आपण आता थेट पंढरपूरला जाऊया. आणि महाराज संत श्रेष्ठ चोखोबाराय पंढरपूरला आले. पांडुरंगाच्या महाद्वारामध्ये येऊन दर्शन घेतलं. नामदेवरायांच्या कीर्तनामध्ये बसले आणि चोखोबारायाच्या अंतकरणातली चिंता पांडुरंगाला लागली. न सांगता तुम्हा विश्वी विश्वांभर परिहारची न लगे, न सांगता कळे अंतरीचे गुज, आता तुझी लाज तुझ देवा. त्याला सर्व काही कळतं ना देवाला. बापू कळाल्यानंतर मग अशी लीला केली बा. आणि परमात्मा पांडुरंगाला वाटलं. रुक्मिणी आईसाहेबांना म्हणायला लागले रुक्मिणी जरा मला थोडंसं गावाला जायचे म्हणले का आणि जा. आणि मग निघाले बाहेर. निघाल्यानंतर चोखोबारायांच्या गावामध्ये आले. सुंदर मायावी महाराज असं रूप पालटलं आपलंच नाही का. सुंदर प्रकारचं एक रूप धारण केलं. चोखोबारायांच्या बहिणीचं रूप धारण केलं. गाडी वगैरे जुंपली आणि गाडीमध्ये सर्व साहित्य घेऊन चोखोबारायांची बहिणीच्या रूपानं परमात्मा पांडुरंग चोखोबारायांच्या दरवाजावर आले. आणि आल्याबरोबर दरवाजा वाजवला. वहिनी उघडा दार हाका मारी, चोखोबाची कांदा चोखोबाची बहीण झाला शारंगधर. वहिनी दार उघडा म्हणून हाक मारली. दरवाजा काढल्याबरोबर फार आनंद वाटला. दोघीही भेटल्या तेव्हा आनंदाने आले ते रुदन चोख्या कांती. बरे बाई तुम्हा देवानी धाडिली, पती माझे गेले कोणीकडे. बाई बरं झालं तुम्हाला देवानं धाडलं. आता देवानं धाडलं होतं का देव चालता? कोण होता? देवच होता. बरं झालं म्हणले तुम्हाला देव. वहिनी तसं म्हणू नका, दादानीच मला पाठवलं. दादा माझा सुज्ञ आधीच हे श्रुत, होयाचे ते होत आपणची, केली त्वा सूचना आला माझ्या घरा, त्याने केली त्वरा मज लागी. सर्वही साहित्य दिले म्हणे आता, नका करू चिंता वहिनी काही. वहिनी तुम्ही दादाला सांगितलं, दादा माझ्याकडे आला आणि दादानीच पाठवून दिले म्हणले. सर्व साहित्य दिले म्हणले पाठवून. आपल्याला काय काय दिले? खारकाचं पोतं, खोबऱ्याचं पोतं, तुपाचा डेरा. कीर्तनामध्ये कमी सांगत जाऊ नये महाराज माणसा नाही का. वचनम किम दारिद्र्यता म्हटलेलं आहे. शब्दाच्या पाठीमागे शाब्दिक दारिद्र्य वक्त्यानं कधीही घेऊ नये. विठाला 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 विठाला. आणि मग म्हणायला लागल्यानंतर म्हणतात महाराजांनी सांगितलं बा नाही का, याच्यावर फोटो नाव टाकल्यामुळे मला सगळ्यांची नाव घ्यायला सहज सोपं व्हायला बरं का. आणि म्हणून मुरली महाराज आणि संतोष महाराज बरं का. मुरली महाराज म्हटले देवच आले माझ्याकडे भगवान परमात्म्याने. मी इथं एवढ्यामध्ये ज्ञानेश्वर महाराजांना एक पाहिलेलं आहे आणि धनंजय महाराजांना एक पाहिलेलं आहे बरं का. भजनामध्ये कुठंतरी मी पंढरपूर आळंदीला नेहमी राहत असतो आणि हे नेहमी येत असतात महाराज फडावर कीर्तनाला. इकडं तिकडं मोठ्या मोठ्या म्हणणं फार गोड आहे, पाठांतरे आहे. आणि बरं का संप्रदायाला पोषक भजन धनंजय महाराजांना चांगलं येतं. विठाला 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 विठाला. खूप गोड चाली म्हणतात वारकरी चाली, फार सुंदर म्हणतात, फार गोड म्हणतात हा मनी. आणि अशी महात्मे असे सगळे संप्रदायाचे उपासक आहेत. आनंद वाटायला लागला मला. पिंपरखेड गाव मोठा आहे का छोटा आहे मी मध्ये जाऊन पाहिलं नाही. समाज भरपूर आहे आणि त्या समाजामध्ये महाराज वक्त्याला जशी पाहिजे थोडे परी निरे, सुंदर मृदंगाचार्य आणि सुंदर गायक 1000 टाळकरी उभा केले. 1000. आणि तो का म्हणे माझी ओ मना चाल कोणत्यालाच येणार. 1000 बरे का येणार 5च बरे? कोण बरे? 1000 बरे? 5 बरे. 5 थोडे परी निरे नाही का. असं आनंद वाटायला सांगतो ऐका.
भगवत कृपेने दादानीच मला सर्व काही पाठवून दिलं. वहिनी चिंता करू नका. झाली तेव्हा श्रमी प्रसूत वेळ आली, विठाई धावली. आणि त्याच वेळा पुत्र झाला, तिला नाव ते ठेवले कर्मामेळा. कर्मामेळा नाव ठेवलं आणि नाव ठेवल्याबरोबर महाराज पुत्र झाला. आनंद वाटला पांडुरंगाला. वाटिली शर्करा सर्वत्र यातीशी, माझ्या चोखोबाशी पुत्र झाला. लावणी उठणे नहानिली तिला, श्रमतीचा गेला सर्वांगाचा. सर्व अंगाला उठणं लावलं, नाहू धुऊ घातलं देवानी बरं का. चोखोबऱ्यांच्या बायकोला नाहू धुऊ घातलं. आणि 12व्या दिवशी बाळा ते पाळणान घाली तशी राणा वैकुंठीचा. साडी आणि चोळी अंगडे टोपडे आणि एली कोडे रखुमाईने, बोलवणी सुवासिनी पाळणा घातली. पाळणा घातला. इकडे पंढरीची वारी झाली. आणि चोखोबाऱ्याला वाटलं बा आता आपण आपल्या घराकडे गेलं पाहिजे. पत्नीचं काय झाले जाऊन पाहिलं तरी पाहिजे. पण पाहण्यासाठी चोखोबाऱ्या निघाले. की निघाल्याबरोबर महाराज आमच्या इकडं पांडुरंगाला कळालं चोखोबाऱ्या निघाले. आणि ते येण्याच्या अगोदर आपण घर सोडलं पाहिजे, नाही तर आपलं पितळ उघडं पडते. आता आपण गेलं पाहिजे. तिकून चोखोबाऱ्या निघाले. इकडं सुरू केलं महाराज कोणी या बहिणीनं, विठ्ठल रूपी बहिणीनं. वहिनी आता मी येते बर का. जाते वहिनी आता आमुच्या घराला, रागे भरतील मला धनी माझे, मला रागे भरतील म्हणून मी जाते वहिनी आता आपल्या घरला. भाऊजाई रडली, ननंदच्या पाया पडून म्हणायला लागली, अहो बाई तुम्ही बाळांपण करायला घरी आलात आणि घरी येऊन जर अशाच गेलात तर लोक तुम्हाला विचारतील भावानी काय केलं. काकणं नाही, चोळी नाही, साडी नाही, बोळवण नाही. तुमचा भाऊ येऊ द्या घरधनी करतील बोळवण, काय मी उत्तीर्ण होऊ आता. आता माझ्याजवळ काहीच नाही म्हणले, तुमचा भाऊ येऊ द्या. आणि दोघी नंद भाऊजा या गळ्याला पण रडायला लागले. असं म्हणल्यानंतर महाराज दिवाळीला मूळ जाऊ नये आणि बिनमुळाची बहीण घरी यावी आणि भाऊजाईच्या तोंडाचा फोटो काढून ठेवावा. काय दोन बिचारे करते. बघा आपण आपल्या ननंदेला चांगलं करा, आपण आपल्या सासू सासऱ्यांना चांगलं करा आणि मग आपल्याला सर्व प्रकारचं सुख प्राप्त होतं. आपली भाऊजाई आपल्याकडे पाहून आपण आपल्या सासूला नीट करत नाही आणि मग आपली भाऊजाई कशी करेल म्हणाय का. आपण आपल्या आई वडिलांना नीट करत नाही, मग जगाला सांगायला लागतो. कुठलीही सुरुवात स्वतःपासून करायला शिका आणि हाच करा परमार्थ राजीव, बाकी काही नाही. हे तुम्ही आम्ही जे करायला ते 8 आणि 4 आणि पुण्य मिळवण्यापेक्षा 1000ची नोट पदरात पाडायचं. बघा आयुष्य थोडं आहे आणि रोगराई भरपूर आहे, जगणं किती आहे माहित नाही, पण जास्त पुण्य कमवायचा विचार करा. आणि सगळ्यात जास्त पुण्य आहे नाते गोते तर सांभाळाच, पण आपल्या 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 माणसांशी सलोख्यानं प्रेमानं वागायला शिका. विठाला वहिनी थांबा बाई आता शिविते मी चोळी, न लगे वनमाळी बोलत शे. मला नको म्हटले आता, काय मला काही नको म्हटले आता. आणि मग भगवान परमात्मा सर्वाशी पुसोनी गेला तो सावळा, आला चोखा मेळा घराला देव गेले. रस्त्याने येताना चोखोबाऱ्यांनी पाहिलं आणि म्हणायला लागले. आल्याबरोबर बायकोनं उचलून बाळ हातामध्ये दिलं आणि पहिला प्रश्न विचारला, स्वामी आताच बाई इथून गेल्या, तुम्हाला भेटल्या का? ते म्हणलं कोणती बाई? म्हणले बहीण आपली, तुमची बहीण निर्मळा अक्का. अगं तिचं नाव काढू नको, तिच्या घरी गेलो होतो तर मला येत नाही म्हणली. आणि मग आवाव तसं म्हणू नका हो, तिनंच येऊन सगळं केलं म्हणले. तुम्ही सगळं दिलं, सामान घेऊन बाजारातून पिंपळगाव मधून तुम्हीच गाडी भरून दिली, मग इथं गाडी आली ही म्हणली तुम्हीच म्हणलात. म्हणले अगं कशाचं पिंपळगाव कशाची बहीण आली? म्हणले वेडे तुला माहित नाही, भक्ताशी संकट पडून देव घाली तशी धाव त्यांच्या काजा, सद्गदित झाली तयाची अंतर प्रेमे अश्रुनीर वाहे डोळा. म्हणून मग तो होऊ नेदी शीन. जीवनामध्ये कोणताच त्रास देव आपल्याला होऊ देत नाही. सुदर्शन आड घालतो आणि नाही जमलं तर स्वतः जातो, असा कृपाळू देव आहे. म्हणून दाशी आठवावा हरी एक झालं. आणखी काय करतो महाराज, त्याला जर नाही येता आलं तर कुणाच्या तरी रूपाने येऊन आपल्या जीवनातली कामं सोडतो. म्हणून
नामाच्या चिंतनी 12 वाटा पळती विघ्नी नामस्मरण करा. नामाच्या चिंतनाने आपल्या जीवनामध्ये आलेले सगळे विघ्न निघून जातात. आपल्याला प्रल्हादाचं उदाहरण माहित आहे, पांडवाचं उदाहरण माहित आहे. पहाते पांडव अखंड बनवा. वा वा बोला. अखंड बनवा पाहते पांडव. अखंड बनवा पाहते पांडव. वा वा. अखंड बनवा पाहते पांडव. अखंड बनवा पाहते पांडव. अखंड बनवा पाहते पांडव. अखंड बनवा परी त्या देवासी आठविती. परी त्या दिवासी आठविती. परी त्या देवासी आठविती. परी त्या दिवासी आठविती. पाहते पांडव अखंड वनवासी. 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 हो पहाते पांडव अखंड वनवासीन परित्या देवाशी आठविती. नाही का? सर्व दुःखाच्या आपदा प्राप्त झाल्या प्रल्हादा. आणि नाम स्मरता सर्वदा समूळ दुःख बाधा छेदिली. नामाच्या चिंतने 12 वाटा पळती विघ्ने. किती गोड म्हटलं नाही का? पहाते पांडव अखंड वनवासी. पण पांडव अखंड वनवासामध्ये राहून त्यांना काही दुःख झालं नाही. त्याचं कारण एकच होतं, त्यांनी भगवंताच्या विषयी श्रद्धा ठेवली. आपण ज्या भगवान बाबांच्या दरबारामध्ये बसलेले आहोत, त्याही बाबांच्या जीवनामध्ये केवढा मोठा संघर्ष, केवढा मोठा त्रास त्यांना सहन करावा लागला, पण त्यांनी देवाला सोडलं नाही. बरं का? ज्यावेळेला लिंग कापलं त्यावेळेला भगवान बाबांनी विचार केला की आता या लोकांमध्ये आपल्याला राहायचंच नाही, हिमालयामध्ये जाण्यासाठी तयार झाले. म्हणले आता थांबायचंच नाही तर म्हणले आपल्या सहनच होईना बा. म्हणले आता हिमालयामध्ये जाण्यासाठी तयार झाले. आणि मग पुन्हा जसा ज्ञानेश्वर महाराजांनी उपदेश केला तसा एका माऊलीचा उपदेश ऐकून ताटीच्या अभंगाचा विचार करून बाबा परत आले आणि सतत भगवंताचं नामचिंतन. थोडे दिवस संकट आले पण आज चंद्र सूर्य आहे तोपर्यंत महाराज कीर्ती बाबांची राहिली. ही नामस्मरणामुळे. नामधारकाला संकट येतात पण भगवान परमात्मा ती सगळी संकट कानावरून घालत असतो. त्याला फार मोठा त्रास होऊ देत नाही. आणि जरी झाला तरी त्याची भर स्वतः देव भरून काढत असतो. म्हणून महाराज म्हणतात मग तो होऊनी दीक्षिण आड घाले. मग आणखी काय करा? तुका म्हणे प्राण करा देवाशी. फक्त आपली समर्पणाची भावना ठेवा, आपलं समर्पण ठेवा. आणि आपलं समर्पण जर आपण भगवंताच्या चरणाविषयी जर ठेवलं आणि आपल्या जीवनाची उदात्तता जर आपल्या अंतकरणामध्ये ठेवली आणि सर्वस्वानं जर भगवान परमात्म्याची सेवा केली, भगवान परमात्म्याचं भजन जर केलं तर आपल्या जीवनाचं परम कल्याण होतं. म्हणून सज्जनानो, आपणही आपल्या जीवनामध्ये सार्थक होईल याच्यासाठी सुखदुःखाला न घाबरता, रोगराईला न घाबरता, आपल्या दारिद्र्याला न घाबरता भगवंताचं स्मरण करा. तो सुद्धा तुम्हा आम्हाला सुख दिल्याशिवाय राहणार नाही. एकदा श्रद्धेनं भजन करा. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई.
मुबारक हो माई, मुबारक हो माई, मुबारक हो माई, जय जय ठोबार खुमाई, जय जय ठोबार खुमाई, जय दाशी आठवावा हरी मग तो हो ने दीक्षिण आड घाली सुदर्शन. म्हणून भगवान परमात्मा घरी आला आपल्या आणि आपल्याशी संवाद करावा अशी काही अपेक्षा नसते. जीवनामध्ये काही संकट जर आपल्या पडले तर तो सोडवत असतो. म्हणून त्याचा आपल्या जीवनामध्ये आपण स्वीकार करा. तुम्ही शुद्धपणानं जीवन जगा. तुम्हाला मृत्यू सुद्धा सहकार्य करी. लक्षात ठेवा, मरणासारखी श्रेष्ठ अडचण सुद्धा आपल्या जीवनातून संपून जाईल आणि भक्तीची पराकोठा आपल्या अंतःकरणामध्ये ज्या भगवान बाबांच्या दरबार मला सांगून देह ठेवला बाबांनी सुद्धा. ज्यावेळेला बाबांना कळालं आता आपण पुण्याला जाणार आहोत दवाखान्यामध्ये बाबांना नेण्याची, ज्यावेळेला ठरलं महाराज, भगवानगडावर सगळा समाज बोलवण्यात आला. मोठी मोठी अधिकार संपन्न मंडळी बोलवण्यात आली आणि भगवान बाबांनी सर्वांना सांगितले, हे पहा म्हणाले, आता माझी जाण्याची वेळ आलेली आहे. मी पुण्याला आता दवाखान्यामध्ये जातो आहे आणि मला पुण्याला जायचंय म्हटलं आता दवाखान्यामध्ये, आणि पुन्हा नंतर मी परतून येईल असं काही सांगता येत नाही. लाला नावाचा एक वारकरी बाबांच्या समेत होता महाराज. लाला बरं का, लक्षात ठेवा, भगवान बाबांच्या समेत होता. आणि तो असताना बाबांनी त्याला विचारलं, आता मला जायचंय म्हटले, वा ज्ञानेश्वरी कुठं आहे? आणि हृदयावर ज्ञानेश्वरी ठेवून या पंशवद्य प्रतिपदेला भगवान बाबांनी आपलं शरीर भगवान पांडुरंगाच्या चरणावर समर्पित केलं. आणि त्या दिवशीपासून हा उत्सव सुरू झाला. आणि उद्या या कार्यक्रमाची सांगता आहे, पूर्णाहुती आहे. खाडे महाराजांच्या काल्याच्या कीर्तनाने या उत्सवाची सांगता होणार आहे. फार मोठा समाज आणि वेळ झालेली आहे. आता पिंपरखेडकर मंडळी फार भाविक आहेत, श्रद्धाळू आहेत. मी कधी पाहिलं नव्हतं या परिसरात. आम्ही काही वेळा कीर्तनाला आलो सानप गुरुजींच्याकडं, सानप गुरुजींच्याकडं एकदा कार्यक्रमाच्या निमित्तानं अनिल पाटलाच्या कीर्तनाला या परिसरामध्ये आलो होतो त्यांच्यासोबत. गुरुजी इथंच कुठेतरी जवळ, इथं नाही का, मग ते दुसरं देऊळगाव राजा, हा प्रति पंढरपूर, ते कुठं आहे? इथून लांब आहे का ते? हा बरोबर, काही नाही, मग माझा थोडा भ्रम झाला, असो जाऊ द्या. हा टेन्शन. इथं आले होते का महाराज? किती वेळा? एकदा आले होते का? मग काय जाऊ द्या, आमचं जुनच आहे मग. आणि ते परिसरामध्ये इकडे कधी आलो नाहीत, कधी पाहिलं नाही बुवा, नाही का. फक्त एवढंच ऐकलं होतं की आमची काही मंडळी आणि पिंपरखेडला जाऊन राहिलेली आहेत बुवा. इकडं सगळी जमीन वगैरे सगळं चांगलं आहे, माणसं चांगली आहेत. इथं पिंपरखेडला माणसं येऊन राहतात म्हणजे पिंपरखेडची स्थानिकची माणसं चांगली आहेत. बाहेरून आलेल्या माणसाला कधीही ते दुजाभाव देत नाहीत, सांभाळून घेऊन वागवतात. आणि म्हणून बाहेरची माणसं इथे येऊन राहतात बरं का, लक्षात ठेवा. सांभाळतात, बरोबरीची वागणूक देतात. पिंपरखेड एक भाविक आणि श्रद्धाळू गाव आहे, हे असं आमच्या लोकांच्या मुखातून मी ऐकलं होतं. आमची माणसं इकडे राहायला आली तेव्हा मला यांचा राग यायचा. मला वाटतं का गेली असतील हे सुखासुखी आपलं गाव सोडून. मग गावाकडे आली, हे सत्याला विद्यालय माझ्या पाया पडले, म्हणजे तुम्ही माझ्या पाया पडू नका, तुम्ही लांब व्हा, तुम्ही का सोडून गेलात आपल्या भागाला, परिसराला. पण आज मला समाधान वाटलं संदीपान दादा, आपला भाग सोडून आला पण चांगल्या माणसात येऊन बसला बरं का, परमार्थाच्या ठिकाणी येऊन बसला, आनंदाच्या ठिकाणी येऊन बसला. सुलाम सपलाम असा एरिया आहे, माणसं आहेत महाराज, आमची माणसं आहेत. जगतच आमचं आहे पण घरातली माणसं निराळी असतात बा. आणि ती दूर गेल्यानंतर किती दुःख होतं फार. मग आमच्या माता माऊल्या भेटायला आहेत, मला त्यांना बोलावं सुद्धा वाटणार, माझ्यावर अश्रूच्या धारा यायला. अरे म्हणलं 3-3.5 तास झाला आपण प्रवास करायलो तरी आणखी गाव आलं नाही. ते पिंपरखेड आहे तरी किती दूर, पाटील महाराजाला मी म्हणायला 3.5 तास लागली इथे यायला आम्हाला. म्हणलं इतकं लांब हे कशाला मरायला जाऊन बसले असतील का म्हणलं. आल्या आल्या बुटाड काढूनच हाना वाटू लागलं मला, इतक्या लांब कशाला आले असतील हे बाबा असं मला वाटायलं बा. पण ज्या वेळेला इथला सगळा समाज परिसर प्रेम पाहिलं, मी म्हणलं योग्य ठिकाणी निवडलं तुम्ही, योग्य ठिकाणी आलात, सांभाळा सगळ्यांना. आणि महाराज त्यांच्याच विनंतीला फोन केला, एकदा बघायला येऊ एकदा बघायला येऊ असं बऱ्याच वेळा होता अंतकरणामध्ये, एकदा पिंपरखेड बघायला जाऊ म्हणून. पण आज ती पांडुरंग परमात्म्याने इच्छा पूर्ण केली महाराज, इच्छा पूर्ण केली परमात्म्याने. आणि पिंपरखेडही पाहण्यात आलं आणि तुमचा अत्यंत भाविक शिस्तबद्ध असा समाजही पाहण्यात आला. बघा एवढ्या थंडीच्या दिवसामध्ये एवढे श्रोतृवर्ग उपस्थित आहेत, सुंदर गुणवान गायक वादक माता माऊल्या सर्वजण
पुन्हा हा कॅमेरा लावला होता कीर्तनाला. कॅमेरेवालाही छान मन लावून ऐकत होता बा, मी पाहिलं त्याच्याकडे सुद्धा. नाही तर काही लोकांना या कीर्तनाशी काही देणं घेणं नसतं, पण त्यांचं लक्ष होतं. साऊंड सिस्टीम वाले मुलांनी सुद्धा थोडंसं बोलले, पण सांगितल्यावर ऐकलं नाही का, आणि सांगितलेल्या गोष्टी पाळल्या आणि नेहमी कीर्तनात पाळायच्या, नेहमी कीर्तनात पाळायच्या. आता कीर्तनच सगळे बाजार होऊन गेले, खेक्यांग खुकून खेक्यांग खुकून खेक्यांग खुकून. अरे अरे शहाण्या माणसानं पुढे बसावं का, त्या सप्त्याला जावं का नाही, ती पंचायत पडायली त्या कीर्तनकाराचं ऐकून. काय बोलायलीत महाराज, काय खिकी खिकी, काय खुकू. पहिले तमाशे संपले, आता तमाशेच झाले. कीर्तन असं एखाद्याच कीर्तन जाऊन ऐकायचं म्हणलं, ती महाराज बोलू लागला तर आपल्यालाच लाज वाटायली. आपण काय म्हणून कीर्तनला आलो असतो बा, झोपलो असतो तो 2 तास झोप तरी किती चांगली झाली असती. वाटायला सगळा समाज बिघडून टाकला या लोकांनी. सांभाळा, टिकून ठेवा. चंद्र सूर्य आहे तोपर्यंत परमार्थ राहणारच आहे. असल्या लोकांनी काही बिघडत नाही. असले पहिलेही होते, आजही आहेत आणि पुढे बी राहणार आहेत पोट बाबू. ह्याच्यानं काही होत नाही. पण संप्रदाय सांभाळा, शिस्त ठेवा, देवाची सेवा करा, देवाचंच ऐका. नवरान बायकून प्रपंच तर सगळ्या घरोघर माहिती आहे. आमच्यासारख्या फकीरांनी तुम्हाला का सांगा, आम्हाला घर बी नाही, बायको बी नाही, दार बी नाही. तुम्हाला उपदेश करण्यात काय अर्थ आहे. संसाराचा ज्याला अनुभव येईल त्यानं संसाराविषयी बोला. आम्ही केलाच नाही, काय सांगावं संसार कसा आहे माहितीच नाही आम्हाला, संसार कसला आहे. पण महाराज इथे येण्याचा योग आला. फार शिस्तबद्ध समाज आहे, फार श्रद्धा, अन्नदान भरपूर होत आहे. पिंपरखेड मंडळा धन्यवाद, सप्ताह समितीला धन्यवाद, भजनी मंडळा धन्यवाद. आमचे हरिभक्ती परायण पाटील महाराज हळमकर आमचे घेऊन आले. बापू होते माझ्यासोबत. रस्ता शोधावा लागला नाही, थेट गावापर्यंत आणलं. तुम्हा सर्वांना पाहून खूप आनंद झाला आणि समाधानही वाटलं. एकदा सर्वांनी श्रद्धेनं भगवान बाबांचं भजन करा, मग ज्ञानेश्वर माऊली होईल, तुकाराम होईल. पुढचं नियोजन पुढचे पुढे पहा, पण एकदा टाळी वाजून सर्वांनी भजन करायचं. याचा आता थोडा आवाज द्या. हॅलो. भगवान बाबा जय भगवान बाबा, भगवान बाबा जय भगवान बाबा, भगवान बाबा, भगवान बाबा, भगवान बाबा, हात वर करा, हात वर करा. भगवान बाबा जय भगवान बाबा, 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 भगवान बाबा, भगवान बाबा जय 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 भगवान बाबा, भगवान जय भगवान बाबा, भगवान बाबा 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 जय भगवान। सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह श्री भगवान बाबा मंदिर पिंपरखेड, तालुका घनसावंगी, जिल्हा जालना. प्रेक्षेपण